मी डॉक्टर भूषण भळगट, कॅन्सर सर्जन, पुणे. आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तोंडाचा कॅन्सर काढल्यानंतर आपण विद्रूप दिसणार की आपला चेहरा परत व्यवस्थित बनवता येईल. तर आजकालच्या आधुनिक ट्रीटमेंटने आपला चेहरा आपल्याला 90-95% व्यवस्थित बनवता येईल. तर ते कसे? जर जिभेचा कॅन्सर असेल तर जिभेचा काही पार्ट काढल्यानंतर बऱ्याच पेशंट्समध्ये काही न करता सुद्धा पेशंट्स व्यवस्थित बोलतात, पेशंट व्यवस्थित खातात. पण जर अर्धा किंवा अर्ध्याच्या वर जर जीभ काढली तर त्यांना परत रिकन्स्ट्रक्शन किंवा जीभ बनवावी लागतेच. मग ती कशी बनवतात? हाताचा हा बेसिकली हा पार्टाचा चमडा आपण जर काढला आणि तो जर व्यवस्थित जिभेला शिवला आणि त्याच्या रक्तवाहिन्या जर आपण गळ्यात व्यवस्थित शिवल्या तर तो पार्ट आपल्या जिभेसारखा काम करतो आणि आपल्याला व्यवस्थित बोलता आणि खाता पिता येते. आता आपण बोलूया जबड्याच्या किंवा गालाच्या कॅन्सर बद्दल. तर ह्यात जर आपला जबड्याचा एक पार्ट किंवा सेगमेंट जर आपण काढला तर सर्वात कॉमनली किंवा सर्वात इझी हा फ्लॅप किंवा माउंस हा आपण छातीचा माउंस वापरू शकतो. त्याला PMMC फ्लॅप असं म्हणतात. तर तो फ्लॅप बेसिकली रिव्हर्स वे मध्ये असा फिरवला जातो आणि तोंडात आपण तो शिवतो. त्यात रक्तवाहिन्या कुठेही शिवाव्या लागत नाहीत, म्हणून तो फ्लॅप व्यवस्थित बसतो, व्यवस्थित टिकतो आणि खूप छान असा एक बल्क इथे गालावर येतो आणि जाणवत नाही की आपला जबडा काढलेला आहे. हा सर्वात कॉमनली हा फ्लॅप यूज केला जातो. ह्या व्यतिरिक्त जर एखादा पेशंट म्हणला की माझा जर जबड्याचं हाड काढलंय, मला इथे हाडच बसवून हवंय, तर आपण पायाचा किंवा फिब्युला फ्लॅप ज्याला आपण म्हणतो, गुडघ्याखाली आपल्याला 2 हाड असतात, त्यापैकी एक हाड तेवढा कामाचा नसतो, त्याला फिब्युला असं म्हणतात. त्या हाडाचा वापर करून आपण इकडे जबडा बनवू शकतो. त्यात काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी आपल्याला दातही बसवून मिळवू शकतात आणि आपण व्यवस्थित खायला लागू शकतो. पण ह्या फ्लॅपचे थोडेसे जास्ती साईड इफेक्ट्स असल्यामुळे छातीचा फ्लॅप हा जास्ती वापरला जातो, कारण की जास्ती स्ट्रॉंग आणि जास्ती टिकाऊ असतो. तरी ह्या फ्लॅप बद्दल अधिक माहिती हवी असेल तर या हॉस्पिटलच्या वेबसाईटवर किंवा या YouTube चॅनलवर तुम्ही अनेक व्हिडिओज बघून अजून माहिती घेऊ शकता. धन्यवाद.